नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्याहून महाबळेश्वरपर्यंतचा सुंदर रोड ट्रिप अनुभवला. जर तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर तो नक्की पहा. पहिल्या दिवसाचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर आम्ही आमच्या सुंदर विलामध्ये मुक्काम केला. विला तर खूपच छान होता. तुम्हाला त्या विलाचा सविस्तर व्हिडिओ किंवा त्याची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यावरही एक वेगळा व्हिडिओ घेऊन येऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही महाबळेश्वर फिरायला बाहेर पडलो. पावसाळ्यातील महाबळेश्वरचं वातावरण किती वेगळं असतं हे तुम्ही पाहू शकता. स्क्रीनवर दिसतंय तसं वातावरण अगदी संध्याकाळचं वाटत असेल तरी हा वेळ आहे दुपारी 12:30 वाजताचा. दाट धुकं आणि ढगांमुळे पूर्ण परिसर वेगळाच भासतो. महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेकच्या बाजूने प्रवेश करताना पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क भरावा लागतो. व्हिडिओमध्ये तुम्हाला टोल प्लाझा आणि तिथली गर्दी पाहू शकता. टोल पार केल्यानंतर लगेच डाव्या बाजूला वेण्णा लेकची पार्किंग आहे. इथे तुम्ही 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर सुरक्षितपणे पार्क करू शकता. समोर दिसणारी ही कमान म्हणजे वेण्णा लेकचं प्रवेशद्वार. आत गेल्यावर तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता. तसेच अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही आहेत. स्क्रीनवर त्याचे काही सुंदर क्षण तुम्ही पाहू शकता. एक महत्त्वाची सूचना, रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करू नका. त्यामुळे दंड होऊ शकतो किंवा वाहन टो केले जाऊ शकतं. त्यामुळे अधिकृत पार्किंगचाच वापर करा. वेण्णा लेक पाहिल्यानंतर आम्ही निघालो ॲक्वेरियम पाहण्यासाठी. याच परिसरात गो कार्टिंग, वॅक्स म्युझियम आणि 9D सिनेमा अशी अनेक आकर्षणं आहेत. मात्र आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही ॲक्वेरियमला भेट दिली. ॲक्वेरियममध्ये विविध रंगांचे आणि आकारांचे सुंदर मासे पाहायला मिळाले. स्क्रीनवर तुम्ही त्याची झलक पाहू शकता. जर तुम्ही लहान मुलांसोबत प्रवास करत असाल तर ॲक्वेरियम हा नक्कीच एक चांगला पर्याय आहे. मात्र 9D सिनेमामध्ये मोठा आवाज अंधार असल्यामुळे अतिशय लहान मुलांसाठी तो टाळलेला बरा. त्याऐवजी वॅक्स म्युझियम आणि ॲक्वेरियमचा आनंद नक्की घेऊ शकता. यानंतर आम्ही निघालो महाबळेश्वरमधील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक म्हणजेच मॅप्रो गार्डन. विकेंडला इथे पर्यटकांची खूप गर्दी असते. त्यामुळे थोडी वाहतूकही अनुभवायला मिळू शकते. मॅप्रोची अधिकृत पार्किंग एंट्रन्स गेटपासून थोड्या अंतरावर आहे. मात्र गेटसमोरच उजव्या बाजूला काही खाजगी पार्किंगची सोय उपलब्ध आहे. स्क्रीनवर तुम्ही ती जागा पाहू शकता. आम्ही मात्र मॅप्रोच्या अधिकृत पार्किंगमध्येच गाडी पार्क केली. पार्किंगमधून थोडंसं चालत गेल्यावर मुख्य प्रवेशद्वार येतं. त्यामुळे चालण्यासाठी आरामदायक बूट घातलेले असतील तर अधिक सोयीचं ठरेल.